हुजूर दगा हुआ है, ये शिवा नहीं है, शिवा का कोई हम शकल है। थोड पायाची आग मस्तकाला जावी आणि आता असुराचे मार पडू लागले। कुणीतरी यावं भाला टोचवावा, रथकाची चिळकांडी उडावी, कुणी यावं तलवारीचं पात छातीवरती गरा गरा बहुरा फिरवल्यासारखं फिरावं, रक्ताचा पाठ व्हावा। आणि वारंवार विचारल्या जातंय, बोल कोण है तू? शिवाजीनं म्हणावं, मैं शिवाई हूं। गाय बोलवल्या गेली, गायचं शेपूट हातात दिलं, बोल कोण है तू? आणि गायचं शेपूट हातामध्ये घेऊन म्हणावं, मैं शिवाई हूं। त्या सिद्धी जोहरला कळायला मार्ग नाहीये। गाय को भगवान मानने वाली ये औलाद झूठी कसम खाएगी नहीं। आणि त्या फाजल खानाकडे रागानं बघावं, कंबाक फसाता है, ये कसम खा रहा है। आणि आता वेदना असह्य झाल्या, राजे आता संकटाच्या बाहेर गेले असतील। वेदना असह्य झाल्या आणि यानं म्हणावं, अरे मैं शिवाई हूं, लेकिन हजामत करने वाला शिवा। अरे शिवाजी वादळ आहे वादळ, जिथं यायचं तिथं येतो, जिथं जायचं तिथं जातो। तुझ्या सारख्याच्या हाती लागायला तो काय पाला पाचोळा आहे का? असं म्हणतो ना म्हणतो तोच पाठीमागून एक भाला आला आणि शिवाजी काशीदांच्या हरपार गेला। ठिबकणाऱ्या रक्ताकडे पाहून शिवाजी काशीदानं म्हणावं, राजे शेवटचा मुजरा घ्यावा राजे। राजे पुढच्या जन्मामध्ये जर देवानं माणूस म्हणून जन्माला घातलं तर तुमचाच पाईक होऊन जन्माला येईल राजे। स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी। जा त्या सिंहगडाला विचारा, बाबा रे तुझ्या कोंढाण्याचा सिंहगड झाला कसा? जा त्या घोडखिंडीला विचारा, त्या घोडखिंडीला विचारा तुझी पावनखिंड झाली कशी? जा त्या रायगडाच्या बुरुजाला विचारा तुझा हिरकणी बुरुज झाला कसा? अरे असा राजा जन्माला आला ज्यानं स्वतःचं नाव कुठाच कोरलं नाहीये, पण मराठी माणसाच्या काळजावर कोरल्या गेलेलं नाव म्हणजे शिवाजी आहे।